राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अमोल भैया झोंबाडे आणि आमच्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास ठेवून मान्य धीरज भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं आमच्यावर विश्वास दाखविला आणि आम्हाला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा, एक निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करून आणि काँग्रेस पक्षाने एवढं मन मोठं करून सर्वसामान्य तळगा असलेल्या एक नवीन उमद्या कार्यकर्त्याला न्याय दिला. आणि ह्या अनुषंगानं मी काक्रंबा गटातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी माझी जिल्हा परिषद सदस्य 10 वर्षाचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपलेला असला तरी पण ह्याच्यानंतर बी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी जे आमच्या पक्षानं दिलेले जे उमेदवार जयराज झोंबाडे उर्फ अमोल भैया झोंबाडे यांच्या पाठीमागे राहणार. आणि राहिलेल्या जी 2 वर्षाचा कालखंड झाला मी सदस्य असताना त्याचं जे बॅकलॉग आहे ते बॅकलॉग भरण्याचा माझा मानस असल्यामुळं मी जे अमोलच्या माध्यमातून पूर्ण करीन आणि मतदारसंघातल्या एक चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धीरजभैया भावी आमदार यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचा बालेकिल्ला काक्रबा गट ही आवाज राखून आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक मोठा विजय मिळवून देण्याचा आमचा सगळ्याच काक्रबा गटातील मतदार बंधू आणि बघण्याचा मानस आहे. रणनीती जे आमच्या काक्रबा गटातील आमचे माजी पंचायत समिती सभापती साधूबाबा मुळे, किल्ल्याचे माझे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा शिंदे, वाणेगावचे उत्तमदादा पाटील आणि सर्वच भाऊ असं किंवा कारला हे सर्व होणारचे किशोर पाटील या सर्व लोकांनी काँग्रेस पक्षाला विनंती करून धीरजभाई यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षालाच जागा सोडा, स्थानिक उमेदवार द्या अशी ही करून आम्ही पार्टीनं आणि धीरजभाईने जी आमच्यावर जिम्मेदारी दिली त्या अनुषंगानं एक उमदा कार्यकर्ता सर्वसामान्य घरातील एक नवीन मुलाला चान्स दिला. आणि आतापर्यंत आमच्या गटातील सर्वच समानविषयक जिल्हा परिषद सदस्य झाले. ओपनच्या ठिकाणी काँग्रेस पार्टीने ओपनचेच लोकांना निवडून आणलं. ह्यापूर्वी पण असे आरक्षण पडले असताना शिवदास कांबळे, लक्ष्मण वाघमारे, आता एसीच आरक्षण असल्यामुळे या माध्यमातून ह्या पण समाजाला न्याय देणं ही एक काँग्रेस पक्षाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला सर्व जाती जमातीला सोबत घेण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्धार होता. आणि त्या निर्धाराच्या अनुषंगानं धीरजभाई पाटील आणि सर्व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आमचे नेते या सर्वांनी एक ह्या उमेदवारीच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिला. मतदार बंधू भगिनींना एक आपला स्थानिकचा उमेदवार आहे. मी 5-10 वर्ष झालं काय जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिळवलेला माणूस आहे. तरी असंच माझ्यावर जेवढं प्रेम केलं, जे काँग्रेस पक्षावर प्रेम केलं तसंच या पुढे पण या लोकांनी मतदार बंधू भगिनींनी असंच आमच्या पार्टी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार रोज मताने विजय करावं एवढी विनंती करू.